In this lecture, we are going to study about optical isomerism in halogen derivatives. ऑप्टिकल आयसोमेरिझम हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये कशा पद्धतीनं पाहायचं आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम हा फेनॉमेना, स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय, ह्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या टर्म्स ज्या आहेत त्यांचाही स्टडी आपण आज करणार आहोत. आता हा स्टडी कशासाठी महत्त्वाचा आहे. इट इज इम्पॉर्टंट फॉर टू अंडरस्टँड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. अल्काइल हॅलाइड्समधल्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन समजून घेण्यासाठी आपल्याला हा स्टडी करणं आवश्यक आहे. कॅन यू रिकॉल ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पहिला क्वेश्चन जो आहे, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन 2 कंपाऊंड्स हॅव्हिंग द सेम मोलिक्युलर फॉर्म्युला. 2 कंपाऊंड्स ज्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे अशाला काय म्हणतात, तर आयसोमर्स म्हणतात. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय स्टेरिओ आयसोमेरिझम. आता हा स्टेरिओ आयसोमेरिझम लास्टला आपण एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा चॅप्टर पाहिलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमर्स आणि स्टेरिओ आयसोमर्स ह्या 2 टर्म आपण अभ्यासलेल्या आहेत. तरीही डिटेलमध्ये आपण स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय ते पाहायचं आहे. आता स्टेरिओ आयसोमर कशाला म्हणायचं आहे, एका वाक्यामध्ये इथं डेफिनेशन सांगितलेली आहे. आयसोमर्स हॅव्हिंग द सेम बॉन्ड कनेक्टिव्हिटीज. बॉन्ड कनेक्टिव्हिटी सेम असणं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, दॅट इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला आर कॉल्ड स्टेरिओ आयसोमर्स. आयसोमर्स हॅव्हिंग द सेम बॉन्ड कनेक्टिव्हिटीज दॅट इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला आर कॉल्ड स्टेरिओ आयसोमर्स. आता स्टेरिओ आयसोमर्स आपण पुढं पाहायचंच आहे. कशा पद्धतीनं एक्झाम्पल्स वगैरे दिलेले आहेत. स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय, एनॅन्शिओमर म्हणजे काय ते पुढं डिस्कस केलेलं आहे. इथं आता कायरल ॲटम आणि मोलिक्युलर कायरॅलिटी म्हणजे काय ते पाहायचं आहे. ट्राय धिसमध्ये आपल्याला 2 क्लोरोब्युटेनचं 3 डायमेन्शनल मॉडेल तयार करायला सांगितलेलं आहे. 2 मॉडेल्स अशा पद्धतीनं तयार करायचे आहेत. मिरर इमेज हे दोन्ही मॉडेल्स जे आहेत, मेक अनादर मॉडेल विच इज मिरर इमेज ऑफ फर्स्ट मॉडेल. म्हणजे दुसरं मॉडेल कशा पद्धतीने तयार करायला सांगितलेलं आहे, मिरर इमेज होईल अशा पद्धतीनं दुसरं मॉडेल तयार करायला सांगितलेलं आहे पहिल्या मॉडेलचं. ठीक आहे. आणि ते मिरर इमेजेस ज्या आहेत त्या सुपर इम्पोजिबल आहेत की नाहीत हे चेक करायचं आहे आपल्याला. म्हणजे सुपर इम्पोज होतात की नाहीत आणि आयडेंटिकल आहेत की नाहीत हे आपण सांगायचं आहे. ठीक आहे. आपण बॉल अँड स्टिकची मॉडेल्स जे आहेत आपल्याकडं त्या पद्धतीनं त्याच्यावरून आपण हे मॉडेल तयार करू शकतो. देन कायरल कार्बन किंवा कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय ते आपण बघायचं आहे. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे 2 क्लोरोब्युटेन. 2 क्लोरोब्युटेनचे एक्झाम्पल दिलेलं आहे. 4 कार्बन आपल्याला दिसत आहेत आणि 4 कार्बनला कशा पद्धतीने ॲटम्स किंवा ग्रुप अटॅच आहेत ते इथं दाखवलेलं आहे. पहिला कार्बन जो आहे त्याला 3 हायड्रोजन. पहिला कार्बन बघायचा आहे CH3. ठीक आहे. मिथाईल हा ग्रुप आहे. मिथाईल ग्रुपमध्ये 3 हायड्रोजन आणि एक CH, Cl, CH2, CH3 हा ग्रुप तिथं आहे. ठीक आहे. सेकंड कार्बनला HCl, CH3, CH2, CH3 म्हणजे हायड्रोजन, क्लोरीन, मिथाईल, इथाईल हे 4 ग्रुप, 4 ॲटम म्हणजे यातले 2 ॲटम 2 ग्रुप इथं अटॅच झालेले दिसत आहेत. कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 अशाच पद्धतीने ॲटम्स आणि ग्रुप अटॅच झालेले दिसत आहेत आपल्याला. ठीक आहे. आता ह्या 4ही कार्बनपैकी 4 वेगवेगळे ग्रुप्स किंवा ॲटम्स कोणत्या कार्बनला अटॅच झालेले आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. कार्बन नंबर 2 पाहायचा आहे. कार्बन नंबर 2 मध्ये एक हायड्रोजन आहे, एक क्लोरीन आहे, एक मिथाईल ग्रुप आहे आणि एक इथाईल ग्रुप आहे. म्हणजे 4ही ॲटम्स जे आहेत, ॲटम किंवा ग्रुप, 2 ग्रुप आहेत, 2 ॲटम्स आहेत इथं. ठीक आहे. ह्या कार्बनला 2 ग्रुप्स आणि 2 ॲटम्स अटॅच आहेत आणि तेही डिफरंट आहेत आणि अशा कार्बनला आपण काय म्हणायचं आहे, कायरल कार्बन. ठीक आहे. कार्बन ॲटम इन अ मॉलिक्यूल विच
carries 4 different groups or atoms is called chiral carbon atom. लक्षात आलं? कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय? कार्बन ॲटम, ज्या कार्बन ॲटमला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच झालेले आहेत त्याला कायरल कार्बन असं म्हणायचं आहे. आणि तो कार्बन आपण कशानं डिनोट करतो? ॲस्ट्रिकनं डिनोट करतो. म्हणजे फुलीनं तो कार्बन आपल्याला डिनोट करायचा आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे बघा, व्हेन अ मॉलिक्यूल कंटेन्स वन कायरल ॲटम इट ॲक्वायर्स अ युनिक प्रॉपर्टी सच ॲज मॉलिक्यूल कॅनॉट सुपर इम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज. तो परफेक्टली त्याच्यावरती काय बसत नाही. म्हणजे एकावर एक आपण हात ठेवला, आपला हात एकावर एक ठेवला तर बसतो का? म्हणजे मिरर इमेज तर आहे, आपला हात, दोन्ही हात एकमेकांसमोर ठेवले तर आपले हात हे आपल्याला मिरर इमेज असे दिसत आहेत. पण एकावर एक हात ठेवला तर आपल्याला ते सुपर इम्पोजिबल आहेत किंवा नाहीत कळतात. म्हणजे ते सुपर इम्पोजिबल नाही आहेत. लक्षात आलं? एकावर एक हात ठेवले तर ते सुपर इम्पोजिबल होत नाहीत. तशाच पद्धतीनं इथं मॉलिक्युल्स दे आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस असे असतील तर त्या मॉलिक्युल्सना कायरल मॉलिक्यूल असं म्हणायचं आहे. ठीक आहे? अ कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज आर नॉट आयडेंटिकल. आता कायरल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज हे आयडेंटिकल नसतात. खाली डायग्राम दिलेली आहे. नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस म्हणजे काय? आपण पुढं एक्झाम्पल्सही पाहायचे आहेत, डायग्राम्स वगैरे दाखवलेले आहेत, त्यावेळी तुमच्या लक्षात चांगल्या पद्धतीनं येईल. आता इथं कायरल कार्बन आहे. ठीक आहे? ॲस्ट्रिकनं कायरल कार्बन दाखवलेला आहे. 2-क्लोरो-ब्युटेन याचं स्ट्रक्चर आहे हे. म्हणजे वेज फॉर्म्युल्यानं हे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे आणि त्याची मिरर इमेज दुसऱ्या बाजूला दिसते. म्हणजे हे मिरर इमेज तरी आहेत पण एकावर एक ठेवल्यानंतर बघा कशा पद्धतीनं खालचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे CL ग्रुप हा H जो आहे पहिल्या स्ट्रक्चरमध्ये त्याच्यावरती जाऊन बसतोय. त्यामुळं ह्या इमेजेसला काय म्हणायचं आहे? नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस असं म्हणायचं आहे. ठीक आहे? नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस असं आपण याला म्हणू शकतो. देन नेक्स्ट आपण काय सांगू शकतोय? The relationship between a chiral molecule and its mirror image is similar to the relationship between left and right hand. ठीक आहे? इथं आपल्याला दिसतंय the relationship between a chiral molecule and its mirror image is similar to the relationship between left and right hands. म्हणजे मगाशीच सांगितलेलं आहे मी. सो दिस इज कॉल्ड हँडेडनेस और कायरॅलिटी. आपण ह्याला काय म्हणायचं? हँडेडनेस किंवा कायरॅलिटी असं म्हणायचं आहे. ग्रीक वर्डमध्ये कशा पद्धतीनं सांगितलेलं आहे हे इथं दिलेलं आहे. द स्टेरिओ आयसोमेरिझम in which the isomers have different spatial arrangement of groups or atoms around a chiral atom is called optical isomerism. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय? इथं डेफिनेशन दिलेली आहे. स्टेरिओ आयसोमेरिझम इन विच द आयसोमर्स हॅव्हिंग डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स or atoms around the chiral atom is called optical isomerism. Optical isomerism म्हणजे काय? आयसोमर्स तर आहेत पण त्यांची अरेंजमेंट, स्पेशल अरेंजमेंट कशा पद्धतीनं आहे? ग्रुप्सची आणि ॲटमची डिफरंट आहे. स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स ऑर ॲटम आर अराउंड द कायरल ॲटम इज डिफरंट. त्याला काय म्हणायचं आहे? ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे? आता ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि हा फेनॉमेना जो आहे त्याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हणायचं आहे. रिमेंबरमध्ये काय दिलेलं आहे बघा? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही टर्म आपल्याला समजून घेण्यासाठी प्लेन पोलराइज लाईट ही टर्म माहीत असणं गरजेचं आहे. ते आपण पुढं पाहायचं आहे. रिमेंबरमध्ये काय दिलं आहे?
The phenomena of optical isomerism is organic compounds was observed first and its origin in molecular chirality was recognized later. म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम हा ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळालेला आहे आणि नंतर मग मोलिक्युलर कायरॅलिटी हे रेकग्नाइज झालेलं आहे. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी समजून घेण्यासाठी फार इथं डायग्रॅमॅटिकली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, फार छान दिलेलं आहे, ते पाहायचं आहे आपल्याला. त्याच्यावरून लक्षात येईल आपल्याला. प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय ते पाहायचं आहे. ठीक आहे. ऑर्डिनरी लाईट आपल्याला दिसणार आहे, इथं दिसतेच डायग्रॅममध्ये. प्लेन पोलराइज्ड लाईट कशा पद्धतीनं आपण मिळवू शकतो आणि मग मॉलिक्युल्स काही ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी फिनॉमिना कशा पद्धतीनं दाखवतात ते पाहायचं आहे. ठीक आहे. आता प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय? When ordinary light passed through Nichols prism, the oscillations only in one plane emerge out. ठीक आहे. आता इथं तुमच्या डायग्रॅममध्ये लक्षात येईल, इथं पहिल्यांदा जी लाईट दाखवलेली आहे ऑर्डिनरी लाईट, क्रॉस सेक्शन ऑफ ऑर्डिनरी लाईट, आणि ती स्कॅटर झालेली आहे, विखुरलेली आहे सगळ्या बाजूनी. ठीक आहे. ज्यावेळी ही लाईट निकोल्स प्रिझममध्ये आपण पास करतो त्यावेळी आपल्याला इमर्जिंग लाईट जी आहे ती परपेंडिक्युलर अशी मिळते. इट इज परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट, दॅट इज नोन ॲज प्लेन पोलराइज्ड लाईट. ठीक आहे. परत एकदा सांगते, लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट is known as plain polarized light. प्लेन पोलराइज्ड लाईट कशाला म्हणायचं आहे? ऑर्डिनरी लाईट ज्यावेळी निकोल प्रिझममधून आपण पास करतो त्यावेळी आपल्याला एक क्रॉस सेक्शन कशाचा मिळाला? प्लेन पोलराइज्ड लाईटचा. एका डायरेक्शनमध्ये असणारी आपल्याला लाईट मिळते, त्याला प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हणतो. लक्षात आलं? आणि ती परपेंडिक्युलर आहे टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. लक्षात आलं असेल डायग्रॅमवरून. ठीक आहे. आता हे झालं प्लेन पोलराइज्ड लाईट. देन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही जी टर्म आहे त्यामध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन अगोदर सांगते आणि मग तुम्हाला आता इथं डू यू नोमध्ये निकोल्स प्रिझम कशापासून बनलेला आहे ते सांगितलेलं आहे. फ्रॉम पीसेस ऑफ कॅल्साईट, क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, ह्याच्यापासून काय बनलेला आहे? निकोल्स प्रिझम हा बनलेला आहे. निकोल प्रिझम इज ऑल्सो कॉल्ड पोलरायझर असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. लक्षात पाहिजे, MCQला वगैरे विचारलं जाऊ शकतं. देन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी त्याची डेफिनेशन बघूया. द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स बाय विच इट रोटेट्स प्लेन ऑफ पोलरायझेशन ऑफ इन्सिडंट प्लेन पोलराइज्ड लाईट इज नोन ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ह्याची डेफिनेशन आता मी सांगितली. द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स बाय विच इट रोटेट्स प्लेन ऑफ पोलरायझेशन ऑफ इन्सिडंट प्लेन पोलराइज्ड लाईट इज नोन ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? एखादा कंपाऊंड असेल आणि फॉर एक्झाम्पल शुगर, ठीक आहे, शुगर घ्या किंवा लॅक्टिक ॲसिड घ्या. आता ही प्लेन पोलराइज्ड लाईट आपण मिळवलेली आहे. कशामधून मिळवलेली आहे? आपण ऑर्डिनरी लाईट आपण पास केली निकोल्स प्रिझममध्ये आणि त्याच्यापासून मिळणारी आपल्याला कोणती लाईट आहे? प्लेन पोलराइज्ड लाईट आहे. आता ही प्लेन पोलराइज्ड लाईट जी आहे ती आपण काय करायचं आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड वरती आपण पास करायची आहे. ठीक आहे. प्लेन पोलराइज्ड लाईट ही आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून पास केली तर आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईटचा प्लेन हा जो आहे तो एकतर क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट झालेला दिसतोय किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट झालेला दिसतोय. ठीक आहे. जर क्लॉकवाईज डायरेक्शनला प्लेन पोलराइज्ड लाईटचा जर फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? डेक्स्ट्रो रोटेटरी.
आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला हा प्लेन फिरत असेल, प्लेन पोलराइज्ड लाईटचा प्लेन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, लिओ रोटेटरी. आणि त्याच्यासाठी साईन आहे, डेक्स्ट्रो रोटेटरीला आपण डी न डिनोट करतोय किंवा ब्रॅकेटमध्ये प्लस साईन देतोय, आणि लिओ रोटेटरीला आपण सिम्बॉल काय देतोय, स्मॉल एल आणि ब्रॅकेटमध्ये मायनस साईन आहे. ठीक आहे, छोट्या छोट्या टर्म्स ज्या आहेत त्या इथं आपण पाहायच्या आहेत. आता ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणजे काय, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स कशाला म्हणतात. आता छोट्या छोट्या टर्म्स ज्या आहेत त्या मी डेफिनेशन त्याच्या सांगणार आहे इथं. ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स, द कंपाऊंड्स विच रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. जे कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईटचा फिरवतात, रोटेट करतात थ्रू अ सर्टन अँगल, त्याला काय म्हणायचं आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. ठीक आहे. देन ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स कशाला म्हणायचे, द कंपाऊंड्स विच डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट, दॅट इज कॉल्ड ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स. देन नेक्स्ट ऑप्टिकल रोटेशन कशाला म्हणायचं आहे, द अँगल थ्रू विच अ सबस्टन्स रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. तो सबस्टन्स प्लेन पोलराइज्ड लाईटचा प्लेन किती डिग्रीमध्ये फिरवतो त्याला आपण काय म्हणायचं, ऑप्टिकल रोटेशन म्हणायचं आहे. देन डेक्स्ट्रो रोटेटरी कशाला म्हणायचं आहे, द कंपाऊंड विच रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स राईट. क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे राईट साईडला ते प्लेन फिरवत असेल तो कंपाऊंड तर त्याला डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणायचं आहे, आणि ते डी न प्लसनं दाखवतो आपण. लिओ रोटेटरी कशाला म्हणायचं आहे, द कंपाऊंड विच रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स लेफ्ट, त्याला आपण लिओ रोटेटरी म्हणायचं आहे, आणि ते एल किंवा मायनसनं डिनोट करायचं आहे. देन आपण नेक्स्ट टर्म बघूया, ऑप्टिकल आयसोमेरिझम हा फेनॉमेना. त्याची डेफिनेशन, आयसोमेरिझम इन विच आयसोमेरिक कंपाऊंड्स हॅव डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी is known as optical isomerism. Then next इनॅन्शोमर्स, आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम झालेला आहे. इनॅन्शोमर्स कशाला म्हणायचं, द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजिबल मिरर इमेज ऑफ each other are called enantiomers or enantiomorphs, किंवा त्याला आपण काय म्हणतो, ऑप्टिकल अँटीपोड्स असंही म्हणतो. ठीक आहे. आता इथं इनॅन्शोमर्स त्याला काय म्हणतात किंवा त्याची डेफिनेशन काय आत्ताच मी सांगितलेली आहे. द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजिबल मिरर इमेज ऑफ ईच अदर आर कॉल्ड इनॅन्शोमर्स, किंवा त्याला इनॅन्शोमॉर्फ्स किंवा ऑप्टिकल अँटीपोड्स असं म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल 2-क्लोरोब्युटेन, मगाशी एक्झाम्पल त्याचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे आपण. ठीक आहे. आणि वरती काही इमेजेस दिलेल्या आहेत तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला समजावं सुपर इम्पोजिबल अँड नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस कोणत्या आहेत. आता एका बाजूला नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस दिसत आहेत. ठीक आहे. हात दाखवलेले आहेत, मध्ये मिरर ठेवलेला आहे. ठीक आहे. दोन्ही हात एकमेकावर ठेवल्यानंतर कसे दिसत आहेत बघा. आणि चप्पलची एक जोड आहे, तीही एकमेकावर ठेवल्यानंतर कशी दिसते. आणि ह्या इमेजेस ज्या आहेत त्या नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज आहेत. आता ह्या झाल्या नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस काही दाखवलेल्या आहेत. चेअरचं एक्झाम्पल आहे, ग्लासचं एक्झाम्पल आहे, स्पूनचं एक्झाम्पल आपण देऊ शकतो. एकावर एक चमचा ठेवला तर तो कसा असणार आहे, सुपर इम्पोजिबल असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल नॉन सुपर इम्पोजिबल कशाला म्हणायचं आहे आणि सुपर इम्पोजिबल कशाला म्हणायचं आहे. आपल्याला नॉन सुपर इम्पोजिबल आणि सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ह्यामधला डिफरन्स लक्षात आला असेल. इनॅन्शोमर्स त्याची डेफिनेशन आपण पाहिली. एक्झाम्पल मी काय सांगितलं, 2-क्लोरोब्युटेन. ठीक आहे.
आता इनॅन्शोमर्स हे जे आहेत, इनॅन्शोमर्स हॅव आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज ह्या आयडेंटिकल असतात, सच ॲज MP, BP, डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एक्सेप्ट साईन. साईन फक्त काय असतं, वेगळं असतं इनॅन्शोमर्समध्ये. बाकीचे फिजिकल प्रॉपर्टीज ह्या सेम असतात. देन इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनॅन्शोमर्स म्हणजे डेक्स्ट्रोरोटेटरी आणि लिओरोटेटरी यांचं इक्विमोलर मिक्सचर आपण घेतलं तर त्याला काय म्हणायचं आहे, रेसिमिक मॉडिफिकेशन ऑर रेसिमिक मिक्सचर असं म्हणायचं आहे. ठीक आहे. आणि ते कशानं डिनोट करायचं आहे, DL, स्मॉल d स्मॉल l न डिनोट करायचं आहे, किंवा प्लस मायनस ब्रॅकेटमध्ये. ही दोन्ही साईन एकदम ब्रॅकेटमध्ये लिहून आपण रेसिमिक मिक्सचर हे डिनोट करू शकतो. आता हे रेसिमिक मिक्सचर हे जे आहे, रेसिमिक मॉडिफिकेशन इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतं. रेसिमिक मॉडिफिकेशन इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ऑप्टिकली ॲक्टिव्ह किंवा ऑप्टिकली ॲक्टिव्हिटी हा जो फेनॉमेना आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, तो काय आहे हे मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. कायरल कार्बनपासून परत एकदा सुरुवात करूया. कायरल कार्बन म्हणजे काय, असा कार्बन ज्या कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप किंवा ॲटम्स अटॅच असतात त्याला कायरल कार्बन म्हणतो. ठीक आहे. देन नेक्स्ट आपण काय पाहिलं, कायरल कार्बनच्या भोवती जे 4 डिफरंट ग्रुप्स आहेत किंवा ॲटम्स आहेत त्याची मिरर इमेज ही जी आहे ती नॉन सुपरइम्पोजिबल मिरर इमेज असते. ठीक आहे. नॉन सुपरइम्पोजिबल मिरर इमेज, the stereoisomer in which the isomer having special arrangement or groups around chiral atom is called optical isomerism. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय हे पाहिलं. आणि ही पेर जी आहे, नॉन सुपरइम्पोजिबल मिरर इमेजेसची पेर जी आहे त्याला काय म्हणायचं आहे, इनॅन्शोमर म्हणायचं. ठीक आहे. आता प्लेन पोलराइज्ड लाईट ही कशासाठी आपण पाहिली, प्लेन पोलराइज्ड लाईट, ऑर्डिनरी लाईट ही निकोल प्रिझममधून पास केली आपण, आपल्याला काय मिळाली, प्लेन पोलराइज्ड लाईट मिळाली. ठीक आहे. मग ही प्लेन पोलराइज्ड लाईट आपण काय केली, एखाद्या मॉलिक्यूलमधून पास केली. एखाद्या मॉलिक्यूलमधून पास केल्यानंतर काय होतं, तो मॉलिक्यूल जो आहे तो प्लेन पोलराइज्ड लाईटचा प्लेन हा एकतर क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरवतो किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. एकतर क्लॉकवाईज म्हणजे राईट हँड साईडला फिरवतो किंवा लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला फिरवला प्लेन तर त्या मॉलिक्यूलला काय म्हणायचं आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि लेफ्ट हँड साईडला फिरवलं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला तर त्याला लिओ रोटेटरी असं म्हणायचं आहे. ठीक आहे. इनॅन्शोमर म्हणजे काय आत्ताच पाहिलं आपण, आणि 2-क्लोरोब्युटेनचं एक्झाम्पल तिथं आपण देऊ शकतो. आणि रेसिमिक मिक्सचर, इक्विमोलर मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रोरोटेटरी आणि लिओरोटेटरी कंपाऊंड्स इज कॉल्ड रेसिमिक मिक्सचर. आणि नोटेशन त्याच्यासाठी DL ब्रॅकेटमध्ये प्लस मायनस साईन. आलं लक्षात. इथं आपण लेक्चर बंद करू.